नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपये अनुदान वाटपाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. बहुतांश सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा लाखो शेतकरी या अनुदानाच्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, बहुतेक शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र जमा करून KYC केली. त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे ऑनलाईन पद्धतीने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही जमा होणारी अनुदानाची रक्कम त्या संदर्भातील माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पाहू शकतो. याच्यासाठी गुगलवर यायचं आहे आणि आपण ज्या वेबसाईटवर आपली KYC करतो त्या scagridbt.maharashtra.go.in या संकेतस्थळावर यायचं आहे. येथे आल्यानंतर लॉग इनच्या खाली डिस्बर्समेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाकून नंतर कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे. याच्यानंतर याच्या अंतर्गत जर कागदपत्र देऊन आपण अपात्र असेल तर आपला आधार नंबर रेकॉर्डला आहे असे दाखवेल. आपण जर कागदपत्र दिलेले नसतील किंवा KYC केलेली नसेल तर आपल्याला रेकॉर्ड नॉट फाउंड असे दाखवले जाईल. पण जे लाभार्थी शेतकरी यास पात्र असतील त्यांना डायरेक्ट मोबाईलवर OTP पाठवला जाईल. आलेला OTP हा या बॉक्समध्ये टाकून घेतल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती आपल्याला स्क्रीनवर दाखवली जाईल. किती क्षेत्रासाठी अनुदान दिलेलं आहे, किती अनुदान दिलेलं आहे, ते कोणत्या तारखेला जमा झालेले आहे, ते कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहे, जमा झालेल्याचा UTR नंबरसुद्धा दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे अनुदानाबाबतची स्थिती ऑनलाईन पद्धतीने जाणून घेऊ शकतो. धन्यवाद.